जय आदिशक्ती आदेश. मी राधाताई, तुम्हा सर्वांची ताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक नम्र विनंती करत आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करण्याची दैवी सेवा करत जावा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पहा, आजचा व्हिडिओ हा सातत्याने पडणारा प्रश्न आहे किंवा विचार करण्याचाच प्रश्न आहे. मला खूप जास्त वेळा असं विचारण्यात आलेलं आहे की ताई, खूप प्रयत्न करतोय आम्ही, खूप ईश्वराची भक्ती करतोय आणि सगळे प्रयत्न करून झालेत, श्रद्धा, विश्वास, भाव, भक्ती, नवस, म्हणजे अंत झालाय सगळ्या गोष्टींचा. रोज नव्याने विश्वास आहे, श्रद्धा आहे, पण तरीही संकट थांबत नाही. एक अडचण संपली की लगेच दुसरी अडचण आयुष्यात येते आणि त्या अडचणीतनं मार्ग निघतोय की नाही, लगेच आपण दुसऱ्या अडचणीत गुंततोय. आणि एवढं प्रामाणिक, एवढं नेक आणि एवढं सत्याने वागून आम्हीच का, आहे की नाही? म्हणजे विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि उत्तराची पण अपेक्षा सर्वांना असणार आहे. उत्सुक असणार आहात तुम्ही, तर आपण विषयाला सुरुवात करू. बघा, काय राहतं माहितीये का, की मी मानते तुम्ही प्रयत्न करत नाही आहात, पॉझिटिव्ह आहात, प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवताय, श्रद्धा ठेवताय, देवावरती विश्वास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तरीही जाऊन तुम्हाला न्यायच मिळत नाही किंवा यशच मिळत नाही किंवा सुखाचा पाऊस किंवा सुखाचे जे फवारे असतात ते तुम्हाला कधीच बघायला मिळत नाही. एका गोष्टीतनं बाहेर निघताय की नाही निघत की लगेच दुसरी गोष्ट दारात हजर असते आणि त्याची तयारी, तुम्हाला त्या युद्धाची तयारी करावी लागते. आता या विषयावरती मी आधीही थोडंफार बोललेलं असेल किंवा एखादा व्हिडिओ बनवलेला असेल, तर असं म्हणणार नाही की त्या व्हिडिओत आणि ह्या व्हिडिओत मी डायरेक्ट वेगळीच एक चमत्काराची हे फिरवणार आहे. तर बघा, काय असतं माहितीये का, की जेव्हा तुम्ही प्रयत्नही करताय, सातत्याने गोष्टी चालू आहेत, एक संकट जातंय, दुसरं येतंय, पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आयुष्य जगताय की नाही, त्यावेळेस संकटांची माळा जरी तुमच्या आयुष्यात चालू आहे, तर याचा कधी विचार केलाय का, की आपण जन्मल्यापासून असं काय पाप केलेलं आहे की आपलं संकट पिछा सोडत नाही? विचार आलाय का कधी मनामध्ये? आपण कधी काही चुकीचं वागलो नाही, कुणाचं काही देणं लागत नाही, एखादा दरोडा टाकलेला नाही, खून केलेला नाही, म्हणजे आपल्या हातून काही चुकीचं घडलं नाही आणि आपण भगवंताची सेवा ही करतोय, तरीही आपल्या आयुष्यातली संकट संपत नाहीत. असा विचार आलाय का कधी मनामध्ये? तर करा. कारण काय राहतं माहितीये का, आता तुमचं वय काय असेल, समजा XYZ, 20, 25, 30, 15 म्हणा, 40 म्हणा. लक्षात घ्या, एवढ्या कमी वेळात तुम्ही पापही केलंय आणि तुमच्या त्या पापाची शिक्षा पण तुम्हाला भगवंताने दिली का? असं नसतं. मुळात हे ह्या जन्माचं संचित नाहीच. मी तर म्हणेल हे ह्या जन्माचं संचित नाहीच. तुम्ही या जन्मात किती पुण्य करताय यापेक्षा तुमच्या पूर्वजन्मी तुमच्या हातून काय कर्म झालेत ते पण महत्वाचं आहे ना. कधी कधी आपल्या हातून इतके वाईट कर्म घडलेले असतात की तो जन्मही अर्धवट राहिलेला असतोय आणि म्हणून या जन्मामध्ये जाऊन त्या पापाची फेड आपल्याला करावी लागते. ज्या पद्धतीने पुण्य येतं की नाही वाट्याला, त्याच पद्धतीने पापही आपल्या डोक्यावर असतं. कदाचित ही गोष्ट तुम्हाला पचायला जड जाईल की हा, मी आणि पाप केलं असेल, कसं बरं शक्य आहे आणि त्याची शिक्षा मला देव देतोय, असं होऊच शकत नाही. मी म्हणजे इतका पुण्यवान व्यक्ती, माझा आत्मा एवढा पुण्यवान आणि मी मागच्या जन्मात कशाला पाप करू, असं नसतं. प्रत्येक जन्माचा एक प्रारब्ध ठरलेला असतो आणि तो आपल्याला काढावा लागतो. कधी कधी तुम्हाला माहिती पण नसणार आहे की तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात म्हणून, ठीक आहे. आणि कधी कधी प्रारब्धाचा भोग नसला तरीही भगवंत हे सगळं मायाजाळ रचतो आणि ह्या रचण्यामागही त्याची काहीतरी वेगळी लीला असते, काहीतरी अगाध घडणार असतं. त्याच्यामुळेच हे सगळं तुमच्या आयुष्यात होत असतं. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल ताई, आम्हाला सुटकाच मिळणार नाही का?
तर मिळेल की, का नाही मिळणार? नक्की मिळेल. तुम्ही काय रावण आहात, कंस मामा आहात, की भगवंत एक देवरूपाने जन्म घेणार आहे आणि शेवटी तुमचा वधच करणार आहे किंवा तुम्हाला ह्या पापाची शिक्षाच देणार आहे आणि संपवून टाकणार आहे, हा विषयच मिटवणार? तुम्ही विलन नाही आहात. ह्या कर्मकांडाचे तुम्ही भोगी आहात. या जीवन मरणाच्या फेऱ्यात, चक्रव्यूहात तुम्ही गुंतलेले आहात आणि ह्या गोष्टी काढाव्याच लागतात. कधी कधी जाऊन आपला प्रारब्ध इतका जड असतो ना किंवा इतकं कठीण असतो ना की तुम्ही केलेल्या पुण्याला तो भारी असतो, जास्त असतो, त्याची क्षमता जास्त असते. आणि त्यावेळेस जाऊन हे आत्ताचे पुण्य, म्हणजे तुम्ही आता या जन्मात करताय ते पुण्य, ती भक्ती किंवा ती सेवा, तो विश्वास, त्याची रेष पुसण्यास सक्षम नाही राहत आणि त्यामुळे त्याची झळ तुम्हाला जास्त लागते. त्यामुळे एक संकट संपते तर दुसरं, आणि दुसरं संकट संपते तर तिसरं. हे एक कारण झालं. आणि दुसरं तर कारण बघा, मी नेहमी सांगते, मागच्या ह्याच्यात पण सांगितलेलं आहे की दोन दगड असतात, एका दगडांवरती घाव घालून 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 मूर्ती बनवली जाते. मग ती कोणत्याही देवाची असू दे, पांडुरंगाची असू दे, श्रीकृष्णांची असू दे, आदिमाया आदिशक्तीची असू दे किंवा शिवांची असू दे, ठीक आहे. मग जेव्हा तिच्यावर घाव घातले 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 जातात आणि ती मूर्तीचं रूपांतर होतं, तेव्हा जेव्हा व्यापारी त्या दुकानात येतो तेव्हा तो घडलेल्या मूर्तीला तो मंदिरात घेऊन जातो ठेवायला, आणि जो दुसरा दगड असतो ज्याच्यावरती घाव घातले जात नाहीत तर तो पायरी म्हणून वापरले जातात. म्हणजे तिचा वापर पायरी म्हणून होतो, जिच्यावर पाय ठेवून आपण त्या मूर्तीपर्यंत, म्हणजे मेन गाभाऱ्यात ती मूर्ती जिच्यावर घाव झालेत ना तिथं ठेवली जाते आणि हा दगड पायरीवरती मंदिराच्या बाहेर ठेवला जातो. म्हणजे तुमच्या तात्पर्य लक्षात येते का? जर सोसलं ना, घाव जर सोसले, जळ जर सोसली, तरच तुम्ही काहीतरी बनणार आहात. मुळात सांगायचंय असंय की तुम्ही कणखर आहात, तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती सहनशक्ती आहे की उद्या एवढे सगळे घाव सोसून, एवढी सगळी झळ सोसून यातनं मार्ग तुम्ही काढणार आहात, तुम्ही निघणार आहात आणि संकटही तुमच्या पुढे काहीच नाही. एका संकटाचा विजय मिळाल्यानंतर तुम्हाला तो अनुभवच देऊन जाणार, काहीतरी शिकवण ही तुम्हाला नक्कीच मिळणार. आणि जेव्हा एवढा संकटांचा अनुभव किंवा ह्या सगळ्यानंतर तुम्ही जेव्हा घडताय की नाही, तेव्हा देव नाही म्हणणार मी, पण नक्कीच काहीतरी, म्हणजे एक व्यक्तिमत्व किंवा एक अनुभव असाल तुम्ही. आणि यानंतर कोणतंही संकट तुमचं इमान हलवू शकणार नाही किंवा तुम्हाला डगमगवू शकणार नाही. इतकं ताकद या सगळ्या गोष्टीमध्ये असतं आणि तुमच्यात ताकद आहे काढण्याची, निभवण्याची, आणि म्हणून भगवंत तुमची परीक्षा पाहतोय किंवा तुमच्यावर संकट येतात. तर अशा वेळेस न डगमगता, न खचता, न घाबरता तुम्ही त्या पाषाणासारखं ते घाव सुचत राहायचे. कारण खूप तहान लागून झाल्यानंतर आपल्याला माहिती की ठराविक ठिकाणी गेल्यानंतर एक छान असा थंडगार पाण्याचा झरा आहे, पानपोई आहे किंवा शीतपेयाचं दुकान आहे, तिथं गेल्यानंतर आपला आत्मा तृप्त होणार आहे, आपली तहान शमणार आहे. तर तिथपर्यंत जाईपर्यंत थोडासा धीर धरायचा आहे, संयम धरायचा आहे, कारण कसोटी ही होणारच. अचानक कोणताही चमत्कार होणार नाही, ठीक आहे. आणि तुमच्या वरती जादूची कांडी फिरवली जाणार नाही. अध्यात्म आहे, देव आहे. जादू, टोना, लिंब, उतारे ह्यांनी गोष्टी शक्य झाल्या असत्या तर युद्धावरतीही ह्याच गोष्टी गेल्या असत्या, ठीक आहे. म्हणजे ही प्रॅक्टिकली गोष्ट आहे. काही काळापुरती ह्या गोष्टी ठीक आहेत, एका साईडला ठेवा त्या, पण थोडा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. संकटांना फेस म्हणजे तोंड तर द्यावं लागणार आहे आणि त्या हे करत असताना स्वतःवरचा आपला विश्वास तो मात्र खस्ता कामा नये. तुम्ही कराल आणि तुम्ही यातनं निघाल. हे संकट माझ्यासमोर काहीच नाही किंवा आज जर भगवंत माझी परीक्षा घेतोय तर उद्या नक्कीच माझं चांगलं होणार आहे, या आशेने जर लढलात, उभा राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यात आशेचा किरण आल्याशिवाय राहणार नाही. मी फक्त खोट्या होप्स देत नाही तुम्हाला, तर 100% गॅरंटी आहे हे असं होत असतं. आणि आयुष्यात अशी काही उदाहरणं आहेत जे टिकतात, घडतात, तेच पुढे जाऊन काहीतरी होतात किंवा काहीतरी त्यांचं प्रभुत्व असतं किंवा काहीतरी मोठं व्यक्तिमत्व असतं. तर तुम्ही ही टीका थोडंसं सहन करा,
वेळ निघून जातो. वेळ कधीच कुणाच्या दारावर कायमस्वरूपी राहत नाही. आज संकट आहे तर उद्या नक्कीच निघून जाईल आणि गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. मात्र हे करत असताना देवावरचा श्रद्धा, विश्वास, भक्ती याला मात्र तुम्ही कौलायचं नाही. कारण खरी परीक्षा तुमची तिथंच असते. तुमच्या आयुष्यात येणारे संकट, अडचणी किंवा काही गोष्टी तुम्हाला नाही मिळाल्या म्हणून तुम्ही डगमगून जायचं नाही, निराश व्हायचं नाही. कदाचित भगवंतानी याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं तुमच्यासाठी निवडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला जे आवडतंय की नाही ते तुम्हाला भगवंत देणार नाही किंवा ते मिळू पण शकत नाही. कारण तुमची योग्यता त्यापेक्षा पण श्रेष्ठ असू शकते. त्यामुळं ईदभराची अपेक्षा करत बसू नका. कदाचित इतकं मिळणार असेल, मग ते काहीही असो. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य म्हणजे धैर्य सोडायचं नाही. भक्ती, विश्वास, श्रद्धा असू द्यायची. आपले जे आराध्य आहेत, आपले जे गुरु आहेत, आपल्याला कधीच निराश करत नाहीत, आपल्या पाठीशी असतात. आयुष्यात संकटही येणारच आहेत, उद्या मात्र सुखच असणार आहे. आणि जर सुखाचा काळ जास्त असेल ना तर दुःख पण जास्तच काळ भोगावं लागतं. ठीक आहे, बघा मला जेवढं माझ्या ज्ञानाला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापुरती मांडत आहे तुमच्या समोर. आणि जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. जय आदिशक्ती आदेश.